सो मित्रांनो हे दोन घेतले मी ॲक्च्युली. हे बघा इकडे लाईन आहे, हे दत्त मंदिर आहे इकडे. मित्रांनो तुमचे दत्ताचे दर्शन झाले नसेल आजच्या दिवसात तर नक्की माझ्या व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी थर्सडे. आज आहे दत्त जयंती. बोललो मगाशी तुम्हाला, आज मगाशी नाही काल बोललो तुम्हाला की आज एक प्रोग्राम होता तो अटेंड करायचा होता पण नाही जमणार. आज मला घरी काम आहे. आज फॉर्म भरायचा आहे. भरपूर दिवसांनी फॉर्म भरतोय कुठला तरी मी. कुठला ते नंतर सांगेन पण त्याला वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. आणि फॉर्म भरण्यात मी एकदम काय कॉशियस नाही, काळजीपूर्वक भरावा लागतो ना तो फॉर्म. त्यातच मी सर्वात खराब आहे म्हणून आज वेळ काढून फॉर्म भरायचे. ओके मित्रांनो, घरातले ओट्स संपले सो आज येणार आहेत ती ओट्स. पण म्हणून आज नाश्ता काय ते तुम्हाला दाखवतो. आजचा नाश्ता आहे मेथी पराठा, नको लोणचं, आणि सुकी चटणी, चहा आणि बायको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे वा, किती कठीण गेलं ना बोलायला. मराठी बोलायला जड जातं नाही ना, इंग्लिश बोलायला जवळ जातं. इंग्लिश. ओके, नाश्ता झाला आमच्या दोघांचा. आता बसलोय फॉर्म भरायला. कुठला फॉर्म तर मी नंतर सांगेन, पण यांचाच आहे. तर याच्यात 2 फॉर्म आहेत. तशी तर हेल्प काही नाही आहे पण तरी पण हेल्प घेतो थोडी. हा एक्झाम्पल फॉर्म. मदत करायला बसायचं, चुका काढायला बसू नका. चूक झाले तर सांगाल नको. हँडरायटिंग खूप खराब आहे. कर्सिव्ह रायटिंग म्हटलं ना, माझी शाळेत इकडे ते ब्लॉक लेटर मध्ये लिहायचंय पण जर कर्सिव्ह लिहायचं असतं ना, माझ्या शाळेतल्या टीचरनी येऊन इकडे मारलं असतं. एवढी घाणेरडी हँडरायटिंग मध्ये. तुम्ही जोक मारते मग तुम्ही. ही बापरे, ज्या कंपनीत काम करतो ते पण कंपनीची स्पेलिंग लिहिताना घाबरतोय मी. ती पण बघून लिहावी लागते मला. का असं होतं ना, आपण कुठला पण फॉर्म लिहिताना माहीत असलेल्या गोष्टी पण आपण असो. ओके, एम्प्लॉय डी कोड ना. ओके, पहिला पार. बापरे, हा नंबर किती अंकी आहे. बापरे, 25 अंकी नंबर येतात. 0 काउंट करायला लागते, मध्ये 0 घुसडले ते 0 काउंट करा. हा 1 नंबर लिहितो. नको थांबा, मला बघू दे. ए बोल नका, माहित नाही दिलं. युट्यूबचे रूल्स अँड रेग्युलेशन. मी थोडा भरतो आणि मग नंतर. पहिले 4 चुका झाल्यात, एवढ्याच्या मागेत 4 चुका झाल्यात. किती वाजता बसलो मग मी? आपण 10:15 बसलो. 10:15 आम्ही बसलोय. आता किती वेळ लागतो अजून भरायला बघूया. बोलून लिहायला लागतंय मला. सेम ABO. ओके, ई ना. एवढा फॉर्म भरायला कंटाळा येतो ना. काय लोक हे सगळ्या गोष्टी एवढे एक्सपर्ट असतात आणि म्हणून ते एजंट म्हणतात. मग हे फॉर्म बिम भरायचे पण पैसे घेतात पटापट. हा पण एक चांगला बिझनेस आहे. एकच फॉर्म भरायचा होता तरी तो भरता फुगलोय नाही. आता किती वाजता? 1 तास बरोबर बसलोय मी फॉर्म भरायला. ओके मित्रांनो, फायनली मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे. आणि हे माझं कुठलं तरी एक टी-शर्ट मी आलं जुनं, ते काढून घातलंय मी. असं गळ्याला एकदम हे होतं माझ्या. ठीक आहे. आणि आता मी ओवीला शाळेत सोडायला जाणार आहे. ओवी रेडी झाली आहे आणि ओवीचं ताट आहे. ओवी एवढं खाते का कोण अजून खातं? काय वाटतं ओवी? ओवी मम्मी 1 घास बरोबर 2 घास खाते ना. ओवी खरं बोलायचा. ओवी खरं नाही बोलाय. तुमचं उरलेलं खाते, तुम्ही खात असताना खाते कधी? खरं सांगा. इकडे बघा आणि बोला. खरंच बोल. हा बोला जरा तुम्ही. मम्मी खाते ना 1 घास बरोबर 2 घास खाते. नाही, खोटं बोलू नका. खरंच नाही. मग हसता कसं? हे सगळं बोलताना हसता कसं होतं? तुम्ही हसता याच्यासाठी. IQ वर हसते ती. तुमचं IQ आहे ना जरा. ओवीचं ताट. ओके मित्रांनो, लाईव्ह सेशन आता संपवलंय. चला आता मी चाललो ओवीला सोडायला आणि मग त्याच्यानंतर माझी कामं आहेत ती करायला. मोरया जय सोय जय. चलो ओवी बाय. ओवी आमची फेमस आहे ना. ओवी शाळेत पण फेमस आहे ना. बाय बाय, गुड डे, बाय, जा. ओके, ओवीला शाळेत सोडून
आता मी पुढचे कामाला निघालो आहे. मित्रांनो, थंडीतला खरंच कुठलाही टाईम असो फिरायला खूप मजा येते. आता दुपार झाली आहे तरी वातावरण असं मस्त थंड आहे ना. आलो आहे मी फडके रोडला. त्यांनी लिस्ट काय दिली आहे ते पण नाही बघितलं आहे, ते पहिले बघायला लागेल. ओके, माझं काम झालं. आता बाजार घ्यायचा आणि मला काचवाला चष्मा याकडे कुठे मिळतं. तर मी आलो डोंगली स्टेशनला. तर इथे तो चष्मेवाला आहे कुठेतरी. आज मधलावार आहे म्हणून एवढी गर्दी नाही इकडे, नाहीतर इकडे गाडी घालणारा मूर्ख असतो, म्हणजे त्याला मूर्खात काढलं जातं. या कसं आहे चाललं ते कोण चाललं बाबू? यायला काय रेट सांगतोय रे? चव जास्ती सांगतोय. 100 रुपये. कधीच एका दुकानात घेऊन थांबून लगेच घ्यायचं नाही. 2-3 दुकानात चौकशी करायची, बघायचं ते लोक रेट कमी जास्त करतायत का. तो चष्मा 100 रुपयाच्या क्वालिटीचा तर बिलकुल वाटत नव्हता. हा इकडे पुढे दिसत नाहीत. इथेच टर्न मारतो. हे दुसरं साईडचं तिकीट काउंटर आहे. ते टर्न मारून परत जाऊया बाजारात. त्या साईडवाल्यांना विचारूया. बघा ना, लिटरली माणसं रस्त्याच्या मधून चालतात. आपल्याला असा हॉर्न मारत जायला लागतात, जे मला आवडत नाही. खरं इरिटेट होतं. त्याच्याकडे बघितला हा क्वालिटी तेल ह्याची पण तशीच वाटते. हा चष्मा काढा. हा चष्मा कसा आहे कितना? 100 क्या यार, फिक्स रेट. ज़्यादा है नहीं। साला ये सब चश्मे पहन ये देखो, ये तो टूट जाएगा ये, क्योंकि ऐसा ही लगाने का मेरे को. ऐसे ही दूसरा भी आता है ना, वो स्क्वायर में आता है. हाँ ये वाला. हा जरा बरोबर नाही बसत आहे. हा बरोबर बसतो. इसका क्या? इसका भी 100. क्या भाव लगा रे यार तुम लोग. सो मित्रांनो, हे 2 घेतले मी. ॲक्च्युली वेगवेगळे पॅटर्न घेतले. हा तर मी वापरायचोच आधी. हा मला आवडला कारण हा एकदम फिट बसेल. बघूया आता. आणि तुटत पण हे लय नाजूक असतात. टेम्पररी तरी हे रात्रीसाठी बरे पडतात. तर माझ्या हेल्मेटची जी काच आहे ती ब्लॅक आहे. चलो थँक्यू. निब्बा निब्बी एवढीशी पोरं आजकाल हातात घालून कुठं कुठे फिरतात. पहिले आमचं असं काय असायचं तर बाप रे, फक्त फिरायला भीती वाटायची. हातात हात घालणं तर लांबची गोष्ट आहे. माझ्या बायकोनी इकडे प्रिंटिंगला तिचे कार्ड दिलेले, बिझनेस कार्ड. ते झालेत का बघूया. दादा, माझ्या बायकोनी ना ते बिझनेस कार्ड बनवायला दिलेले. बिझनेस कार्ड प्रिंटिंगवाल्याकडे. हां विजिटिंग कार्ड. हां सॉरी विजिटिंग कार्ड. आतमध्ये जाऊ. दादा ते विजिटिंग कार्ड बनवायला दिलेले माझ्या बायकोने. 7 वाजता बोललो होतो ना. 7 वाजता? मला वाटलं तर. अच्छा अच्छा, स्वतःहून कॉल. मला वाटलं ते बोलले राऊंड मारून यावं, झालं असते तर घेऊन या असे. ओके चालेल चालेल. ओके थँक्यू. हे असं असतं. तर नसतं विचारलं तर मग घरी जाऊन विचारलं असतं. बाकी तुम्ही विचारून ना आले, तिथे जाऊन आले तर चला. आता आपल्याकडे विटप्लीस व्हिडिओ प्रूफ आहे की मी विचारून आलो आहे की नाही. हां दत्त जयंती आहे ना. हे बघा, आता आलोय मी आमच्या नेहमीच्या दुकानातून तांदूळ घ्यायला. आता हे 5 किलो द्या ना. थँक्यू. तांदूळ घेऊन झाले. ए बाबा, तो पण घाबरला, मी पण घाबरलो. माझं लक्ष नव्हतं म्हणून घाबरलं. आता राहिलं आहे गाजर नाही, काकडी आणि बीट. ॲक्च्युली बाजारात जायला ही गाडी बरोबर नाही आहे. तेव्हा बीट राहते बच्चर, चढा उतरा वय झालं ना आता. तर बीट आणि काकडी शोधतोय गुप्त रोडच्या बाजारात. दोन्ही एका ठिकाणी मिळालं तर बरोबर आहे. बीट हे बरं आहे, दोन्ही एका ठिकाणीच. ऐक कसं आहे बीट आणि 20 का पाव 30 का. आणि काकडी? काकडी बी सेम? दोन आधा आधा दोन. हे अर्धा ते अर्धा. आजी काढा तिथून. मीडियम साईजवाले काढा, मीडियम साईजवाले. थँक्यू. हे बघा इकडे लाईन आहे. हे दत्त मंदिर आहे इकडे.
इकडे मोठी लाईन लागली आहे. आमच्या इकडे पण ॲक्च्युली एक प्रोग्राम आहे. तिकडे आता जाऊन बघूया आपण तिकडे काय तयारी चालू आहे. पण मी घराजवळ पोचलो आहे आणि आता मी त्या दत्ता मंदिराकडे चाललो आहे. इथे मिरवणूक पण असते, ती संध्याकाळी असेल, ती कवर करता येईल की नाही माहीत नाही. चला पाया पडून घेऊया. मित्रांनो, तुमचे दत्ताचे दर्शन झाले नसेल आजच्या दिवसात तर नक्की माझ्या व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट करा. इकडे बिलकुल गर्दी नव्हती, बघितलं ना मित्रांनो. असं तर काय माहीत नाही, इकडे ॲक्च्युली सकाळीच पूजा झाली 6 वाजता आणि उद्या इकडे भंडारा आहे. चला मी हे पडलं, मी दर्शन घेऊन घरी पोचलोय. आता जातो घरी, जेवतो. घेतलं ना सगळं आणि फॅमिली मॅनचा एपिसोड बघायचा आहे बाबा. चला, हे घरी असतानाच बघता येतं, बाकी इतर दिवसात नाही. आणि आज वर्क फ्रॉम होम नाईट शिफ्ट आहे, दुपारी थोडा आराम करता येईल. बरं आहे ना, मिळेल ते खात जायचं. अरे लवकर उघडलं, काय झोपले झोपले का? हसता का? चला जेवूया का? ठीक आहे. काळो का केलं इकडे? काढा ते. किती दिवस चालतील आपल्याला हे आता? भरपूर चारता का असतं? ऐ टोकं आपटलं. हो सावंत. पाणी पिणार? पिंटोला पिंटोला कचऱ्याला पिशवी घाल. मम्मी चष्मा ट्राय करते मी आणलेला. नाही बरोबर लागत आहे तुम्हाला मम्मी. वरून गॅप नाही, वरून गॅप आहे. हां आता बरोबर आहे. तो बघू, तो घाला. मला हा वाला आवडला, पण हा हेल्मेटच्या आत जात नाही. नाही हा काय माहित कशामुळे परत घालायला लागेल है ना. अरे हेल्मेटच्या आत बोलतोय तर जाईल. काय फरक आहे दोघांमध्ये ते विचार. बघतो. हा जास्ती मला आवडला, हा एकदम बसत. मेथी पराठा, मिरची पापड. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ताट? मला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला द सावंत किचन. थँक्यू. ओके मित्रांनो, आता मी जेवायला बसलोय आणि तुम्ही बघितलं ना प्रणिताने व्हिडिओ बनवला, तो तेच ताट घेऊन मी बसतोय. आणि आज फॅमिली मॅन एपिसोड 3 बघतोय आम्ही. आज 3 फॅमिली मॅन. काय आता आम्ही पहिले ना ते एका दिवसात संपवायचं, पण सध्या बिझी शेड्यूल चालू आहे म्हणून एक एपिसोड बघतोय. ते पण एक एपिसोड एव्हरी वीक, गुरुवार असं चुकतो. मम्मीचं जेवण झालेलं आहे. विचार करा, मम्मीला एपिसोड शांतपणे बघायला मी पहिलेच जेवण घेतलं. चला आता मी बघतो. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सो प्रणिता झोपली होती, तोपर्यंत मी ओवीला कराटे क्लासला. एक्सक्यूज मी, दुपारी झोपली होती मी, घर आवरलं आणि आता मी ऑर्डर काम करते. मी टेलरिंगचे पण काम करते, मी चॉकलेटचे पण ऑर्डर घेते. मल्टिपल सोर्सेस, एकच सोर्स नाही इन्कमचा, आणि वर वन ऑफ देम. सो तोपर्यंत मी ओवीला कराटे क्लासला सोडून आलो. माझ्याकडे स्कूलची रेकॉर्डिंग आहे की मी गेली होती शाळेची. आणि आज फुल मून पण आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, फोन गट्टा पकडायला लागतोय. माझ्या फोनचा झूम बघा, असं चंद्र ब्लरच दिसणार आहे. बघू. अरे हा भाऊ, हा भाऊ दिसला मस्त ना. आज फुल मुंडे आहे आणि मी आता ऑफिससाठी लॉग इन केलंय. पौर्णिमेचा चंद्र, दत्त जयंती आज, फुल मुंडे असणारच. ओके मित्रांनो, ओवी घरी आली आहे आणि तिथे बसते, नाश्ता करते. नाश्ता नाही, लंच. लंच नाही, डिनर. काय चालू आहे माझ्याकडे एवढं का? हा मम्मीने सोडलं तर. आणि आता बॅक टू बॅक मीटिंग्स होते आज, ते आता संपवल्यात आणि आता मी बसलोय नाश्ताची वाट बघ. नाश्ता का बोलतोय मगात बसून?
आता पण नाश्ता बोललो मी. जेवण डिनर त्याची वाट बघ. या जेवायला या. आज थंडी कमी आहे. फॅमिली मिळून फॅमिली मॅन एक एपिसोड. फॅमिली मॅन ओके मित्रांनो, फॅमिली मॅनचे एपिसोड बघता बघता आम्ही सेकंड लास्ट एपिसोडला पोहोचलो आणि इंटरेस्ट एवढा वाढला होता की आम्ही टाइम बघत नव्हतो. लास्ट एपिसोड राहिलाय तो आता आम्ही किती कंट्रोल करून थांबवलोय उद्या बघणार. ओमीला पण बघायचं होतं. सो आताचा ब्लॉग हा मी इथेच एंड करतोय, पण लाईव्ह सेशनला जायचंय. सो ओवी प्लीज हा ब्लॉग एंड करा ना असंच. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत तुमचं आवडतं चॅनल सगळं मराठी. तो म्हणतो मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.